Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. लावणीचे हे व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघितले असतील. हे व्हिडिओ कुठल्या लावणीच्या कार्यक्रमाचे नाहीत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये एका कार्यक्रमातले हे व्हिडिओ आहेत. आणि आता याच व्हिडिओवरून राजकारण प्रचंड तापले. शिवाय यावरून आरोप प्रत्यारोपांची सुद्धा माळ लागल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजितदादांच्या पक्षानं आता याची दखल सुद्धा घेतली. यावर सुप्रिया सुळेंसह अनेक नेत्यांनी टीका सुद्धा केली. नेमकं हे प्रकरण कुठून सुरू झालं आणि आता यावर काय कारवाई केली जाणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नागपुरातलं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय, दिवाळी मिलनाचा एक कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये एका महिलेनं लावणीवर डान्स केला. या लावणी नृत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ही महिला नृत्य करत असताना पाठीमागे एक बोर्ड सुद्धा लागलेला दिसतोय, ज्यावर अजितदादांचा, प्रफुल्ल पटेलांचा फोटो सुद्धा आपल्याला दिसतोय. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी यावर प्रतिक्रिया दिली. अतिशय अस्वस्थ करणारा हा व्हिडिओ आहे. हे खूप दुर्दैवी आहे. अशा गोष्टी करण्यासाठी तुम्ही पक्ष शरद पवारांकडून काढून घेतलाय का, असा सवालच सुळेंनी केला. हा पक्ष उभा करण्यासाठी अनेकांनी मेहनत केली आहे, तिथं असे प्रकार करणं अत्यंत दुर्दैवी आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. बरं, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खासदार सुनेत्रा पवारांनी सुद्धा याची दखल घेतली आणि कार्यकर्त्यांना थेट फोन केला. फोन करून त्यांनी या संदर्भातली सगळी माहिती घेतली. सुनेत्रा पवारांचा फोन गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. पक्षश्रेष्ठींनी नागपूरचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांना 7 दिवसामध्ये या प्रकरणाचा लेखी खुलासा सादर करण्याचं एक पत्रच काढलंय. आता हे सगळं झालं, मात्र यावर नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यावर नागपूर NCPच्या महिला अध्यक्षा सुनीता येरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काय म्हटलंय ते देखील ऐका. ती आपली एक पदाधिकारी आहे. नागपूर शहराला उपाध्यक्षही म्हणून तिची निवड झालेली आहे. आणि सर, आमचा जो काल कार्यक्रम होता, दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता. आज दिवाळी मिलन म्हणजे असं मिलनचा कार्यक्रम असते. आणि काल आमचा एवढा सुंदर कार्यक्रम केला की आम्ही प्रत्येक महिलांनी त्याच्यामध्ये डान्स केलो, संगीत म्हटलं आणि लावणी. ज्या महिलांकडनं जे गुण आहेत ते काल दाखवण्यात आलं. तर तिथं आमचं पूर्ण परिवार होतं. परिवाराच्या समोर काय आपण आपल्या कला दाखवू शकत नाही? हे काही चूक आहे? हे गलत आहे? जर आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणतं कार्यक्रम केलं आणि आमच्याच फॅमिलीतले आणि चांगले जाणेमाने सगळे लोक होते, तर तुम्ही सर त्यांना एक विचित्र प्रकार म्हणून ते एवढं व्हायरल केलेलं आहे की अजितदादांच्या गटातून लावणींचा कार्यक्रम केला. सर, लावण्यांचा कार्यक्रम नाही केला. आता ज्या अहिरकरांना राष्ट्रवादी काँग्रेसनं खुलासा मागितलाय त्या अहिरकरांनी सुद्धा यावर स्पष्टीकरण दिलंय. लावणी सम्राट सुद्धा आहे, तर त्यांना आम्ही म्हटलं लावणी करा. तर तसं वावगं काहीच नाही. फक्त बघा, ज्यांनी व्हायरल केलं ते पाहणाऱ्यांचा दोष आहे. तो आम्हाला त्यात काही चुकीचं आहे असं काही वाटत नाही. पक्ष सटिशन निश्चितच आहे. ज्या पद्धतीचं असं व्हायरल झालं असेल, मी अजून काय व्हायरल झालं बघितलं नाही, परंतु त्यांना मी सांगितलं कुठेही कमीपणा वाटण्याचं कारण नाही. पारिवारिक संबंधामध्ये आम्ही, माझी फॅमिलीसुद्धा होती, आमच्या महिला भगिनी होत्या, त्यांच्यासोबत त्यांनी परफॉर्म केलं. ज्यांचे जे आर्ट आहे, काही सिंगर होत्या, काही महिला त्यांनी गाणे म्हटले त्या ठिकाणी, काही डान्स केला महिलांनी, काही लोकांचे आम्ही सत्कार केला, त्या महिलांचाही सत्कार केला. म्हणजे ज्यांनी चांगले परफॉर्म केले त्यांचा आम्ही आमच्या परिवारामध्ये सत्कार केला, त्यांचा आनंद घेतला. आता हे सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. आता ज्या महिलेनं ही लावणी तिथं सादर केली आणि ज्यावरून हे सगळं राजकारण तापलंय, ती महिला सुद्धा समोर आली. शिल्पा शाहीर असं यांचं नाव. त्या सुद्धा NCPच्या कार्यकर्त्या असल्याची माहिती आहे. शिल्पा शाहीर यांनी या प्रकरणावर नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा ऐका.
नमस्कार, मी शिल्पा शाहीर, नागपूर. काल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवाळी मिलन या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले होते आणि तिथे मी छोटासा परफॉर्म केलेला आहे आणि तो व्हिडिओ सर्वीकडे व्हायरल होतो आहे. मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे आणि सध्या माझी चहा पाण्याला पाहुणं बोलवाना, रायबा इमानदार या चित्रपटातील लावणी चर्चेत असल्याकारणाने माझी मैत्रीण रेखाताई सरडे आणि सुनीता एरनेताई यांच्या शब्दांना मान देऊन यांनी मला तिथे आग्रहाची विनंती केली आणि मी तिथे पोहोचले. तिथे माझ्याबरोबर अनेक महिला होत्या. काही महिलांचा तिथे सत्कार झाला, तसंच माझाही सत्कार झाला. ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं. ज्या काही पुरुषांनी पण तिथे डान्स केला. आता मी लावणी आर्टिस्ट आहे, सर्वीकडे लावणीची इव्हेंट करते, सर्वीकडे लावणीच्या नावाने चर्चा आहे, तर मला तिथे लावणी प्रेझेंट करायला सांगितली, तर मी एक छोटीशी लावणी तिथे प्रेझेंट केली. दरम्यान आता स्थानिक पदाधिकारी या प्रकरणी सारवासारव करताना दिसत आहेत. दुसरीकडे अजितदादांनी याची गंभीर दखल घेतली असल्याचं दिसून येतंय आणि यावर आता नेमका काय खुलासा केला जातोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर मात्र या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. नागपूरहून योगेश पांडे, मुंबई तक साठी.